जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सगळ्यांकडून. बारीक याला म्हणतात गिरणीतलं पीठ. जसे गो सीमा बोटेला तुम्ही सर्वजण ओळखता, मला पण ओळखता. या कलावंताचा, या नवीन कलावंताचा परिचय करून देतो. या आहेत आमच्या सुनबाई प्रज्ञा पोटे नारायणगावकर, आमच्या भालचंद्रच्या पत्नी. आणि नक्कीच कला क्षेत्रामध्ये ती नाहीये, नवीन आहे. तिचं शिक्षण झालेलं आहे, ती जॉब करते आहे. परंतु तमाशा कलेवरती आणि या लावणीवरती अत्यंत प्रेम तिचं लहानपणापासूनच. आणि वडिलांच्या आणि आईच्या परवानगीला न जुगारता ती कला क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. मुंबईमध्ये तिने लोकधारेच्या कार्यक्रमामध्ये, आणि लोकधारेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती काही भूमिका पण साकारायला लागली. अशा प्रकारे संत तुकाराम हे जे नाटक होतं त्याच्यामध्ये महाराजांच्या मुलीची भूमिका तिने केली होती. आणि तिला या कलेची आवड आहे. आणि नक्कीच सासू बरोबर उड्या मारायला तिला नक्की आवडतात. आणि ती इथून पुढेही या कलेचा छंद सोडणार नाहीये. कारण की कला ही प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये असते. प्रत्येक इथं बसलेला प्रत्येक माणूस त्याच्या अंगामध्ये काही ना काहीतरी कला आहे.